स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना आणि पाडव्याच्या हार्दिक आणि भरपूर साऱ्या माझ्याकडून शुभेच्छा। शुभ दीपावली तुम्हा सगळ्यांना। स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या नात्यामध्ये उद्या आहे भाऊबीज, आज आहे पाडवा। पती पत्नीच्या, भाऊ बहिणीच्या, आई आणि मुलाच्या सगळ्यांच्याच नात्यामध्ये भरपूर गोडवा येऊ दे ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। काल पाडव्याचा व्हिडिओ केलेला आहे, तो आवर्जून बघा। पाडव्याचे काही उपाय जे पती पत्नीच्या नात्यामध्ये गोडवा आणतील असे काही उपाय तुम्हाला दिलेले आहेत। आता उद्या आहे भाऊबीज, भाऊबीजेसाठी सुद्धा काही खास असे उपाय मी तुम्हाला देणार आहे। सगळ्यात आधी भावाला कसे ओवाळावे हे सांगणार आहे आणि त्यानंतर काही खास उपाय तिळक लावताना म्हणजे तिळा लावताना करण्याचे काही खास उपाय, काय गिफ्ट द्यावं हे सर्वच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असेल, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा। पाडव्याच्या गडबडीत असाल मला मान्य आहे, तरी उद्या आपल्याला गरज आहे ती भाऊबीजेची म्हणजे भाऊबीजेचा व्हिडिओ ऐकण्याची, तोही नक्की ऐका। आता मला तर भाऊ नाहीच आहे, तुम्हाला सगळ्यांना माहितीये। माझे भाऊ म्हणजे स्वामी राया गणपती बाप्पा, त्यांनाच मी ओवाळते, त्यांनाच मी जे काही आहे स्नान घालणे वगैरे सगळं मी उद्या स्वामींना करणार आहे। आणि स्वामींसारखा भाऊ मला मिळाला आहे, मी माझं भाग्य समजते की स्वामी माझे भाऊ राया आहेत, स्वामी माझे वडील आहेत, स्वामी माझं सर्वस्व आहेत। तुम्हालाही कुणाला कुठल्याही माझ्या ताईला मैत्रिणीला भाऊ नसेल, आपण स्वामींसमोर बसायचं, स्वामींना अभंग स्नान घालायचं, स्वामींना तिळक लावायचा, स्वामींना छान असा तुपाचा दिवा लावून ओवाळायचं, स्वामींना त्रिवार मुजरा करायचा आणि स्वामींजवळ तुम्हाला इच्छा काहीही उद्या मागायची नाही, फक्त स्वामींसाठी काहीतरी उद्या सेवा करायची। म्हणजे उद्या अख्खं सारामृत वाचा भावासाठी, म्हणजे स्वामींसाठी उद्या अख्खं सारामृत बसून शांतपणे देवासमोर बसून वाचा। ही उद्यासाठी तुम्हाला स्वामी सेवा देत आहे, अवश्य करा आणि तुम्ही त्याचे रिझल्ट बघा। ज्यांना भाऊ आहेत त्यांनीही स्वामींना ओवाळून उद्या पूर्ण स्वामी सारामृत वाचा की उद्या मी हे फक्त स्वामी सेवा म्हणून करत आहे, मला यातून काहीही नको आहे असं म्हणून तुम्ही सेवा करून बघा आणि रिझल्ट बघा। स्वामींसमोर एक तुपाचा दिवा लावा आणि सारामृत वाचा। उदबत्तीच्या ऐवजी धूप अवश्य लावा। मी पण आता वापरातनं उदबत्त्या कमी केलेल्या आहेत, धूप जास्त लावते। त्याच्यावर मी एक व्हिडिओ सुद्धा नक्की करणार आहे की उदबत्त्यांपेक्षा धूप जास्त करून का वापरावा, त्याचे कारण पण मी तुम्हाला देणार आहे, तर तुम्हाला समजलं असेल। ज्यांना भाऊ नाही त्यांनी स्वामींना ओवाळा। ज्यांचा भाऊ, आता कोरोना काळामध्ये अतिशय दुःखद घटना घडलेल्या आहेत, अनेक लोकांचे भाऊ गेलेले आहेत। ज्यांना भाऊ नाही त्यांनी एका चौरंगावर लाल वस्त्र घालून भावाचा फोटो ठेवा, त्याला हार घाला, त्याला व्यवस्थित तिळक लावा, त्याला ओवाळा आणि त्याच्या आत्म्याला शांती लागू दे अशी प्रार्थना करा। पण तिळक जरूर करा, भाऊ या जगात नसेल तरीही। आता त्या भाऊ बहिणींसाठी जे दोघेही एकमेकाकडे जाऊ येऊ शकतात, सख्खे असो चुलत असो, सगळ्यांसाठी हे उपाय मी काही देत आहे। असं म्हणतात की यमुना आणि यमराज, यमुना नदी आणि यमराज हे सख्खे भाऊ बहीण आहेत आणि उद्याच्या दिवशी यमराज यमुना नदीमध्ये जातात आणि यमराजांना यमुना नदी स्नान घालते आणि भरपूर खाऊ पिऊ घालते आणि ती साजरा करते। आणि यमुना नदीनं हा सगळ्यांना आपल्याला असं वरदान दिलेलं आहे की जो कोणी या दिवशी भावाला स्नान घालेल किंवा माझ्या इथे येऊन स्नान करेल त्यांच्या भावाला कधीही अकाली मृत्यू येणार नाही। मृत्यू हा अटळ आहे, मात्र अकाली मृत्यू येणार नाही। ज्यांच्या इथे यमुना नदी आहे त्यांनी अवश्य उद्या यमुना नदीमध्ये जाऊन भावानी स्नान करा, बहिणीने त्याला स्नान घाला। हा सुद्धा एक सुंदर उद्यासाठीचा उपाय आहे। भावाने बहिणीकडे जावे म्हणजे भाऊबीजेला भावाने बहिणीकडे जावे आणि रक्षाबंधनला बहिणीने भावाकडे यावे असा खरा तर नियम आहे। मात्र नियमांच्या पलीकडे जाऊन भावाला वेळ नसेल तर बहिणीला वेळ नसेल तर भावाने उद्याच्या दिवशी अवश्य जावे। जाऊ शकत नसाल व्हिडिओ कॉलवर का होईना तिळक जरूर करावा, मात्र भावाने बहिणीची आणि बहिणीने भावाची उद्याच्या दिवशी आठवण नक्की काढावी। कारण अमेरिकेत वगैरे राहणारे लोक काय करतात, हल्ली व्हिडिओ कॉलवरच तिळक वगैरे करतात, तर तसंही केलं तरी चालेल, काही हरकत नाही। पण उद्या तुम्हाला भावाला तिलक करून भावाला ओवाळायचं नक्की आहे। आता तिळक लावताना कुंकवाचा तर लावायचा आहे, पण सगळ्यात आधी तुम्हाला अष्टगंधात थोडंसं पाणी, गंगाजल किंवा पाणी घालून अष्टगंधाचा तिळक भावाला ओवाळताना लावायचा आहे। तुम्हाला एक ताट तयार करायचं आहे, तामण घ्यायचं आहे, तांब्याचं, शक्यतो स्टीलचं जर्मनचं घेऊ नका,
तांब्याचंच घ्या, नसेलच तर स्टीलचं घ्या. तांब्याचं पितळेचं तामण घ्या. त्यामध्ये एक तुम्हाला तेलाचा 2 वातीचा दिवा लावायचा आहे. अष्टगंध, कुंकू, सोन्याची अंगठी, त्याचप्रमाणे अक्षता, सुपारी आणि फुलं आणि काहीतरी गोड सोन्याची अंगठी किंवा सोनं काहीतरी तुम्हाला ठेवायचं आहे. आणि अशा प्रकारे ताट तुम्हाला सजवायचं आहे. त्यानंतर भावाला पाटावर पूर्व पश्चिम, तुमचं तोंड पश्चिमेकडे, भावाचं तोंड पूर्वेकडे असं करून भावाला बसवायचं आहे. आणि सगळ्यात आधी भावाला तिळक अष्टगंधाचा लावून घ्यायचा आहे. अष्टगंधाचा तिळक लावल्यामुळे तुमच्या भावाला अतिशय बरकत मिळेल आणि तुमच्या भावाला अकाली मृत्यू कधीही येणार नाही. हा उद्याचा खास उपाय आहे की भावाला अष्टगंध तुम्हाला उद्याच्या दिवशी लावायचा आहे. अष्टगंध लावून झालं की त्याच्यावर ओल्या कुंकवाचा नाम ओढा आणि त्याच्यावर अक्षता जरूर लावा. अक्षता लावणं हे खूप गरजेचं आहे. अक्षता हे शुभतेचं, संपन्नतेचं प्रतीक आहे. म्हणून तिळक कधी नुसता रिकामा लावू नये, तर त्याच्यावर अक्षता लावाव्यात. अक्षता हा चंद्रमाचा पण कारक आहे. त्यामुळे भावाचे चंद्रमाशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील तर ते निघून जातील. त्याचं मन शांत होईल. त्याचं मन विचलित असेल तर तेही शांत होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे उद्या तुम्ही केशराचा तिळक लावू शकता, दह्याचा पण तिळक लावू शकता. मी तर म्हणते सगळ्याचाच एक एक तिळक लावा भावासाठी. केशर, कुंकू, तिळक, अष्टगंध, दही हे चारही तिळक चांगले आहेत लावलेले उद्याच्या दिवशी. तर हा उपाय नक्की करा. अष्टगंधानं काय होतं ताई, अष्टगंध का लावायचं, तर अष्टगंधामुळे आयुष्य वाढते. म्हणून तुम्हाला भावाला अष्टगंध उद्या लावायचे आहे. उद्या भावाने आणि बहिणीने दोघांनीही काळे आणि निळे कपडे वर्ज करावेत. दोघांनीही काळे निळे वस्त्र घालून एकमेकाला ओवाळून घेऊ पण नाही आणि बहिणीने ओवाळू पण नाही. जोपर्यंत तुम्ही भावाला तिळक लावत नाही तोपर्यंत तुम्ही जर निरोगी असाल तर उपवास धरावा. काही तुम्हाला कारणानं आजार असेल तर उपवास नाही धरलात तरी चालेल. नाहीतर तुम्ही जर धरू शकत असाल उपवास तिळक लावेपर्यंत तर उपवास अवश्य धरा. भावाला हातामध्ये एक नारळ म्हणजे श्रीफळ जरूर द्या. कुमकुम, तांदूळ जरूर तिळक लावा आणि नारळ द्या. यामुळे भावाचे सौभाग्य वाढते. कुंकवाने मन मजबूत होते. बहिणीने भावाला आणि भावानेही बहिणीला काहीतरी रोख रक्कम अवश्य द्या आणि हे पैसे वर्षभर सांभाळून ठेवा. बरकत येते तुम्हाला. नुसतेच भावाकडून गिफ्ट घ्यायचं नसते तर बहिणीनेही भावाला काहीतरी भेटवस्तू उद्याच्या दिवशी द्यायची असती. म्हणजे ते दोघांसाठीही चांगलं असते. वस्त्र दिले तर जास्त चांगलं होईल. पैसे, वस्त्र दोन्ही देऊ शकत असाल तर दोन्हीही द्या. उद्या आईने भावाची आणि बहिणीची नजर उतरवू शकत असाल तर नजर उतरवा. दोघांनी एकमेकाला काहीतरी भेट द्या. भाऊ जवळ नसेल, भावाच्या फोटोला का होईना, म्हणजे नसेल या जगात तर फोटोला का होईना ओवाळा. भाऊ बहिणींच्या प्रेमाचा दिवस आहे. शुभतेचं प्रतीक आहे. भाऊ बहिणीचं नातं हे रक्ताचं एका नाळेचं नातं असतं म्हणतात. कितीही कुणी तोडण्याचा प्रयत्न केला तरी तुटत नाही. काही अपवाद आहे, त्याला मी नाही म्हणत नाही की काही बहिणींना भावाची साधी आठवणही येत नाही. असेही बहीण किंवा असेही भाऊ या जगात आहेत. पण असेही आहेत की कितीही लांब असू देत किमान फोनवर तरी बोलणार, भाऊ बहिणीची आठवण काढणार, असेही भाऊ बहीण या जगामध्ये आहेत. अकाली मृत्यू होऊ नये. जिथे यमुना स्नानाची ज्यांच्याकडे सोय असेल त्यांनी यमुना स्नान करा. यमुनेच्या पाण्याचे काही शिंतोडे का विना भावाच्या अंगावर जर तुम्ही मारलेत तर भावाला अकाली मृत्यू कधीही येणार नाही. त्याचप्रमाणे सप्तरंगी धागा किंवा कलावा उद्याच्या दिवशी भावाच्या हातात तुम्हाला बांधायचा आहे. यामुळे सुद्धा भावाला बरकत येईल, भावाची प्रगती होईल आणि भावाला भरपूर चांगला फायदा याचा तुम्हाला बघायला मिळेल. उद्या बुधवार आहे, बुद्धीचा कारक दिवस आहे. उद्या भावाला पान नक्की खायला द्या. गोड पान, मिठा पान ज्याला आपण म्हणतो, मिठा पानच म्हणतो त्याला आपण, मसाला पान जे काही तुम्ही म्हणत असाल ते पान उद्या नक्की खायला द्या. भाऊ पान खात नसेल तर त्याला हिरवी वेलची नक्की खायला द्या. हा एक उद्याचा अतिशय रामबाण तोडगा आहे. भावासाठी खूप चांगला आहे. पेन, पुस्तके, डायरी तुम्ही एकमेकाला देऊ शकता. त्यामध्ये तुमच्या इच्छा, लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय लिहू शकता किंवा तुमच्या कोणत्याही कामासाठी त्या पेन डायरीचा उपयोग तुम्ही करू शकता. उद्या यमद्वितीया सुद्धा आहे. त्यामुळे तुम्हाला यमाचा दिवा सुद्धा भावा बहिणीने दोघांनीही आपापल्या घरी किंवा माहेरी गेलात बहिणीने तर तिथे अवश्य लावायचा आहे. कणकेचा एक दिवा तयार करायचा आहे. त्यामध्ये मीठ घालायचं नाहीये. एकेरी वात त्यात घालायची आहे. तिळाचं किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे. कडेला 2 मुटके असे कणकेचे 2 मुटके ठेवून एक दिवा दक्षिणमुखी लावायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे. म्हणजे पितरांना मुक्ती आणि शांती मिळेल. लवंगाचा एक उपाय तुम्हाला सांगते. जर भाऊ बहीण तुम्ही एकत्र असाल आणि तुमची आई असेल
तर किंवा नसेल तरी बहिणीने भावाला आणि भावाने बहिणीला हा उपाय करू शकता। मोहरी, लवंग आणि उडीद घेऊन भावाने बहिणीची, बहिणीने भावाची नजर काढायची। आई असेल तर आईने दोघांची वेगवेगळं थोडं थोडं साहित्य घेऊन दोघांची वेगवेगळी नजर काढायची आणि ते कापरामध्ये जाळायचं। यामुळे भावा बहिणीची दृष्टी निघेल आणि त्यांचं संपूर्ण पुढचं वर्ष चांगलं जाईल। भावासोबत वहिनीलाही विसरू नका, वहिनीलाही तिळक लावा, तिलाही गिफ्ट वस्तू द्या। तुमच्या घरी जरी नंदा आला तरी त्या पोटभर जेवून खाऊन खुश होऊन गेल्या पाहिजेत, हे लक्षात ठेवा। उद्या यमुना माता की जय आणि यमराज देवता की जय हे म्हणायला, हा मंत्र म्हणायला सुद्धा विसरू नका। अजून एक छोटासा उपाय जाता जाता देते। दुर्वा, जेव्हा तुम्ही भावाला ओवाळणार असाल तेव्हा भावाच्या हातात दुर्वा द्या आणि मग भावाला ओवाळा। 5 दुर्वा द्या, 2 दुर्वा द्या, 11 दुर्वा द्या, तुमची इच्छा। 3 पदराच्या ज्या दुर्वा असतात त्या द्यायच्या आहेत आणि त्यानंतर ओवाळायचं आहे आणि या दुर्वा भावाला त्याच्या पर्समध्ये सांभाळून ठेवायला सांगायच्या आहेत। यामुळे वर्षभर भावाकडे पैसा येत राहील आणि भावाची बरकत होईल। हे उपाय दोघांसाठीही चांगले आहेत, बहिणीचीही बरकत होणार आहे या सगळ्या उपायांनी आणि भावाची तर होणारच होणार आहे। आणि उद्या भावाचा दिवस आहे, बहिणीचा दिवस आहे। प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला प्रेम द्या। नाही तुम्ही एकमेकाला गिफ्ट देऊ शकलात काही हरकत नाही, परिस्थिती नसेल, एकमेकाला आशीर्वाद द्या। 11 रुपये का होईना भेट द्या। जर देऊ शकत असाल तर चांदीची जोडवी, चांदीचं पैंजण भावाने बहिणीला देणं अत्यंत शुभ असतं उद्याच्या दिवशी। त्यामुळे उद्या तेही द्यायला विसरू नका। ज्यांना शक्य आहे त्यांनी छल्ला द्या, म्हणजे चांदीची अंगठी द्या, काहीतरी चांदीची वस्तू भावाने बहिणीला उद्या देणं खूप शुभ मानलं जातं। करंडा द्या, सौभाग्यवती बहीण असेल तर तिला कुंकवाचा करंडा सुद्धा तुम्ही चांदीचा उद्याच्या दिवशी देऊ शकता। तर या काही गोष्टी मला तुमच्याशी शेअर करायच्या होत्या ज्या मी केल्या। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, नक्की सगळ्यांपर्यंत शेअर करा, चॅनेलला लाईक करा। पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ।